नमस्कार. हा विअर केलेला ब्लाऊज आणि हा त्याचा बनवल्यानंतरचा फोटो गळा आणि बाही डिझाईनचा. तर एवढी सुंदर गळा आणि बाही डिझाईन कशी तयार करायची ती संपूर्ण कटिंग आणि शिलाई पहा. आणि फेमस आहे पहा, म्हणजे लग्न असो, फंक्शन असो, कार्यक्रम असो, तर हीच गळा आणि बाही डिझाईन ना बनवली जाते. तर वरच्या आणि खालच्या बाजूने बघा गळा रुंदी ठेवायची आणि बॉक्स तयार करून घ्यायचा. संपूर्ण कटिंग आणि शिलाई या व्हिडिओमधून तुम्हाला शिकता येणार आहे. फेमस आहे, खूप छान आहे. बॉक्स काय करायचं, पूर्णपणे आखून घ्यायचा. आता बघा वरच्या बाजूने 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, जे मी घेतलेलं आहे. तर इथून खाली तुम्हाला गळ्याची उंची जेवढी ठेवायची आहे ना तेवढी ठेवायची. मी 10 इंचावरती ठेवला गळा. तर इथून गोलाकार सेप, इकडून इकडच्या बाजूला गोलाकार सेप आणि पुन्हा इकडून इकडे गोलाकार सेप, असे एकूण 3 गोलाकार सेप झाले. म्हणजे 2 आतल्या बाजूला आणि मधला आहे तो बाहेरच्या बाजूला, असा सेप देऊन काय करायचं, अस्तर जे आहे ते कटिंग करून घ्यायचं. बघा आता हा पॅच आहे तो गळ्याचा काय केला, कट करून काढला. म्हणजे गळ्याच्या उंचीच्या खालचा जो होता ना तो. इथपर्यंत व्हिडिओ संपूर्ण लक्ष देऊन पहा, म्हणजे तुम्हाला जमणार आहे. हे पॅच जो आहे तो निघलेला तो ब्लाऊज पीसवरती उलट दिशेने मांडून घेतला. आता पहा, उलट दिशेने मांडून घेतल्यानंतर काय करायचं, व्यवस्थित असा मांडायचा ब्लाऊज पीसवरती कमरेच्या बाजूने आणि पुन्हा गळ्याच्या बाजूला वर हळूहळू यायचं आणि संपूर्ण टिप काय करायचं, मारून घ्यायची. तर इथं बघा 4 इंचावरती मला नॉड बसवायची आहे. तर नॉड मला आत्ताच बसवायची आहे यामध्ये. तर मी नॉड बसवून दाखवते तुम्हाला कशी बसवायची आहे ती. पहा 4 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे नॉड बसवायचं. मी अगोदर पण केलं मग असे गळा कटिंग करायच्या वेळेस. इथून बघा नॉट बसून घेतल्याने टिप मारली. आता एक्स्ट्रा आहे ना फॅब्रिक ब्लाऊज पीसचं, ते कटिंग करून घ्यायचं. आणि आतल्या साईडने याला काय करायचे, कट्स मारून घ्यायचे. कट्स मारणे महत्त्वाचं आहे. आता ओपन करून घ्यायचा गळा. आता ओपन करून घेतला का, तर व्यवस्थित असा ओपन करायचा आणि सर्व बाजूनी गळ्याच्या आणि कमरेच्या बाजूने काय करायचं, टीप घालून घ्यायची. पहा मी टीप ना उलट दिशेने घालत आहे. म्हणजे तुम्ही पाहत आहात ना, मी घालत आहे उलट दिशेने. पहा अशा प्रकारे इथं थोडासा गोलाकार सेप आणि इकडं तिरकस असं. आता टीप घालून झाली का, तर पुन्हा इकडच्या राहिलेल्या दोन्ही बाजूने देखील घालून घ्यायची. आणि ही शोल्डरची बाजू तिन्ही बाजूने बघा टीप घालून घेतली. एक्स्ट्रा आहे ते फॅब्रिक कट करून काढलं. पहा पॅच किती सुंदर तयार झालेला आहे. तर दुसऱ्या बाजूचा देखील अशाच प्रकारे काय करायचं, गळ्याच्या बाजूला आणि कमरेच्या बाजूला टीप मारून घ्यायची. मग सारखीच प्रोसेस आहे. 4 इंचावरती नॉट बसवायची आहे यामध्ये. आता इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि हीच गळा आणि बाही डिझाईन जी आहे ती बनवा. तर खूप सोपे आहे, सहज कोणाला जमेन अशी, पण दिसायला खूप ॲक्टिव्ह दिसणारी ही गळा आणि बाही डिझाईन आहे. नेहमी पहा गळ्याला वेगळी डिझाईन बनवली जाते, बाहीला वेगळी डिझाईन बनवली जाते. असं करू नका. गळ्यावरती मॅचिंग होणारी बाहीला डिझाईन बनवा, म्हणजे तो ब्लाऊज दिसायला अगदी आकर्षक आणि खूप छान दिसणार आहे. आता बघा कट्स मारून घेतले आणि ओपन करून घेतलं. याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूंनी, म्हणजे सर्व बाजूंनी. तर टीप पहा मी अशा प्रकारे प्रथम खालच्या बाजूने मारले, नंतर गळ्याच्या बाजूला मारत आले, पुन्हा दोन्ही साईडला मारून घेणार आहे. म्हणजे मगाच्या सारखाच हा जो आहे ना मी पॅच तयार केलेला आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर पटकन अगोदर लाईक आणि सबस्क्राईब ध्यानात ठेवा आणि करून घ्या. कारण फ्रीमध्ये तुम्ही मस्त असा व्हिडिओ शिकला आहात, तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. आता बघा एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं. गळा आणि बाही डिझाईन तर तुम्हाला आवडणारच आहे. आता एक्स्ट्रा मी कटिंग करून काढलेलं आहे, लक्ष देऊन पहा. आता पहा पॅच कसे तयार झालेले आहेत. तर मग अशा आपण गळ्याच्या खालचा एक पॅच कट करून काढलेला होता. आणि हा पहा बाहीच्या साईडला, म्हणजे बाही संगच आलेला हा काट राहिलेला होता शिल्लक. बाही कट केल्यानंतर राहिलेला आहे हा शिल्लक. तर मी दाखवते कशी तुम्हाला ही डिझाईन आहे ना ती बनवायची आहे. तर प्रथम अस्तर थोडंसं माझा लहान तुकडा होता म्हणून मी थोडासा मोठा करून घेतला. आता पहा मोठा करून घेतल्यानंतर हे मगाचं जे कटिंग झालेलं अस्तर होतं, आलं का लक्षात तुमच्या गळ्याच्या खालचं 10 इंच गळ्याची उंची ठेवल्यानंतर खालचा पाठीचा आपण कट करून काढला होता गोलाकार एक सेप, तो 1.5 इंच इकडच्या बाजूला वाढवायचा पहा आणि 1.5 इंच इकडच्या साईडला वाढवायचा. हे पहा लक्ष देऊन पहा व्यवस्थित, म्हणजे जमणार आहे. आणि पहा खालच्या वरच्या बाजूने टेपच्या 2-2 रेषा एवढं वाढवून घेतलं आणि अस्तर थोडा मोठा करून घेतला. तर लहान अस्त्राचं जर आपल्या शिलाईमध्ये मार्जिन गेलं असतं आणि ब्लाऊजचा पॅच आहे तो लहान झाला असता, म्हणून वाढवून घेतलेला आहे. आता ब्लाऊज पीसचं यासाठी फॅब्रिक घ्यायचं आहे. तर ब्लाऊज पीसचा जो काट असतो ना तो मी उलट ठेवला, म्हणजे सरळ दिशेने, आणि त्याच्यावरती हे अस्तर वरच्या आणि खालच्या बाजूने जोडलं. ही गोष्ट लक्षात घ्या, फक्त 2च बाजूनी जोडायचं आहे, वरची आणि खालची. दोन्ही बाजू जोडल्यानंतर हे ओपन केल्यानंतर पहा दोन्ही साईडनं काय केलं, आतल्या साईडनं शिलाई मारून घेतली आणि साईडचे पण पार्ट जे आहेत ना ते व्यवस्थित असे अटॅच केले. हे पहा अशा प्रकारे साईडचे पार्ट काय केले मी व्यवस्थित असे अटॅच केले. आता एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं दोन्ही साईडचं. तर काढून घेतलं एक्स्ट्रा कटिंग.
आता पहा काय करायचं आहे, याच्यावरती काय करायचं, हे पहा अशा प्रकारे हा साईड पार्ट जो आहे आपण मगाशी रेडी केलेला होता तो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि शिलाई करून घ्यायची. फक्त एकच शिलाई करायची, जास्त नाही केली तरी चालतं, कारण पुन्हा याच्यावरती लेसची शिलाई होणार आहे. आता पहा दुसरा पार्ट अटॅच करायचा आहे. याच्या अगोदर हा आपला मगाशी जो कटिंग केलेला अस्त्रचा तुकडा होता जो आपण वाढवून घेतलेला नव्हता तो मधोमध ठेवायचा, म्हणजे आपल्याला कळतं की आपल्याला अंतर किती ठेवायचं आहे. तर मी अंतर ठेवून घेतलं पहा ते पॅच मोजून. आता टीप घालून झाली. तर आता काय करायचं आहे, पहा किती मस्त गळा तयार झालेला आहे. तर याला ना मस्त अशी लेस बसवायची आहे. लेस नाही बसवली तरी चालतं, पण तो कोणाला आवडती लेस, कोणाला नाही आवडत. माझ्या कस्टमरला आवडती लेस म्हटल्यावरती मी काय करणार आहे, याच्यावरती लेस बसवणार आहे. तर नाजूक अशी एकदम लेस घ्यायची याला लावण्यासाठी. पहा व्यवस्थित लक्ष देऊन पहा, म्हणजे तुम्हाला जमणार आहे. तर ही अगोदर मी गुलाबी कलरची लेस घेतली आणि याच्यावरती गुलाबी काय झालं, अशी मॅचिंग झाली. म्हणजे ब्लाऊजचा पीसचा कलर पण गुलाबीच होता आणि लेसचा कलर पण गुलाबीच झाला. मग ते मला काही थोडंसं आवडलं नाही. तर साडीमध्ये असे मध्ये जो गुलाबी फ्लावर आहे ना तसे येल्लो कलरचे फ्लावर होते, चॉकलेटी कलरचे होते. मग मी काय केलं, चॉकलेटी कलरची लेस याला, म्हणजे साडीचा पदर जो आहे ना तो पूर्ण चॉकलेटी आहे, म्हणून मी काय केलं, चॉकलेटी कलरची लेस जी आहे ते याच्यावरती बसवायला सुरुवात केली. तर लेस बसवायच्या अगोदर एक गोष्ट राहिली होती, टक्स मारायचे. कारण लेस बसवल्यानंतर टक्स मारणं थोडंसं अवघड जाईल, म्हणून मी अगोदरच काय केलं, टक्स मारून घेतले. पहा आता नंतर लेस बसवते, कारण लेस बसवल्यानंतर टक्स मारायला गेलं तर पुन्हा लेस आत जाणार आणि दिसायला विचित्र दिसणार आणि ब्लाऊज पण पाठीमागून उचलणार. ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा मस्त असे टक्स मारून झाले खूप पटकन. आता टक्स मारून झाल्यानंतर काय करायचं, या गळ्याला वरच्या बाजूने बघा, तर हा स्वेप तुम्ही एक किती आत घेतला, म्हणजे मधला भाग जो बाहेर आलेला आहे आणि वर नॉडच्या बाजूला आणि खाली कमरेच्या बाजूला जो आत भाग शिरलेला आहे तो तुम्ही कटिंग करताना आत बाहेर किती घ्यायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तो 1 इंच किंवा पाऊण इंच घेऊ शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. ही कटिंगच्या वेळेस सांगायला पाहिजे होतं, पण मी नाही सांगितलं, माझ्या लक्षात नव्हतं. आता पहा हा आता खोलाकार भाग आहे तो बाहेर किती घ्यायचा, तर 1 इंच किंवा पाऊण इंच घ्यायचा. हेवी साईज असेल तर 1 इंच घ्या आणि मीडियम स्मॉल साईज असेल तर पाऊण इंच घ्या. हा पहा बाहेर आलेला भाग. आता याच्यावरती सगळ्या बाजूने काय केलेलं आहे, व्यवस्थित अशी लेस अटॅच करून घेतलेली आहे. तर संपूर्ण लेस अशा प्रकारे बसवा. आता पहा टक्सवरती लेस एकदम चपटी अशी अटॅच झाली. तर या लेसला ना डबल टिप मारून घ्या, म्हणजे थोडीशी ब्रॉडच लेस वापरा, म्हणजे दिसायला खूप छान दिसणार आहे. मस्त असा पॅचमध्ये बसवलेला आहे आणि गळा तर एवढा अप्रतिम झालेला आहे. नक्की असं गळा बिनलेस वापरता जरी बनवला तर दिसायला खूप छान दिसतो. पहा मधून तो 1 इंच बाहेर, इकडून 1 इंच आत आणि वरून 1 इंच आत असं बनवलेलं आहे हेवी साईजमध्ये. मी तर दाखवलं होतं मी याचं कटिंग. आता पहा इकडून अशा प्रकारे काय करायचं आहे, शिलाई करत लेस आहे ती अटॅच करत जायचं आहे. तर मस्त अशी लेस जी आहे ती मी अटॅच करत आलेली आहे, पूर्ण आतल्या साईडला, मधून पूर्ण बाहेरच्या साईडला आणि पुन्हा परत आतल्या साईडला. असा हा गोलाकार आणि अर्धगोलाकार असा मस्त असा हा सेट तयार झालेला आहे. तो खूप छान अशी लेस याच्यावरती मी काय केलेलं आहे आता अटॅच केलं आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे करा. चुकून एकही पॉईंट चुकला तरी तुमचा ब्लाऊज चुकतो, त्यासाठी व्यवस्थित पहा, लक्ष देऊन पहा. आता पूर्णपणे हा गळा जो आहे तो रेडी झालेला आहे. तर राहिलेली बाजू जी आहे ती पण मी अशी मस्त अशी रेडी करत आलेली आहे. हे पहा आतल्या साईडने आणि पुन्हा बाहेर. तर मधी पॅच कट करून बसवलेला आहे. हा बिन कट करता पण बसवता येतो बघा, म्हणजे पॅच मांडायचा ब्लाऊजचा गळा असा तयार करून आणि लेसने अटॅच करायचा असं पण येतं करता. परंतु हा पॅच बसवलं ना खूप ॲक्टिव्ह आणि मस्त असा हा गळा रेडी झाला. आता काय करायचं, याला इथं पहा असा मोठा असा मोती बसवायचा किंवा फ्लावर्स असेल तुमच्याकडे तर फ्लावर्स बसवा आणि छोटेसे लटकन याला ना तयार करायचे अगदी नाजूक. आणि हो, लटकन तयार करताना तुम्ही जर गळ्याला लेस वापरली असेल ब्लाऊजला तर तीच तुम्ही लटकनाला पण वापरा. तर याच्या पुढे आपण बाहीची पण डिझाईन पाहतो. पहा 4 सेंटीमीटरचा मी हा फॅब्रिक घेतलेला आहे ब्लाऊज पीसमधील. त्याच्यावरती अशा प्रकारे फोल्ड करून लेस बसवलेली आहे आणि लेसच्या मधोमध नॉड बसून काय केलेलं आहे, अशा प्रकारे टिप मारत मी गेलेली आहे. पुढच्या साईडला कोपरा, आतल्या साईडला डुमडला एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं आणि आतला भाग वरती काढला. अशा प्रकारे काय केलेलं आहे मी हा तयार केलेला आहे. आता बघा दुसरा आपण लटकन मी अशाच प्रकारे तयार करणार आहे. दिसायला खूप ॲक्टिव्ह दिसतो, म्हणजे अगदी फक्त गोलाकारमध्ये बनवण्यापेक्षा लेस लावून बनवा हे लटकन. तर लटकन बनवून झाले. पहा गळा किती सुंदर तयार झालेला आहे, एकदम मस्त आणि खूपच छान असा म्हणजे गळा जो आहे तो दिसायला लागलेला आहे. आता बाही डिझाईन
तर 9 इंच उंची ठेवलेली आहे आणि वरती 3.5 इंच बाही वाढवून घेतलेली आहे. लक्ष द्या, व्यवस्थित पहा बाहीची डिझाईन. इथून पहा 3.5 इंच वरती बॉक्स आखून घेतला. आता इथून 3 इंच खाली मार्किंग केलं. तर 3 इंच मध्ये मध्य काढला. 3 इंच का केलं तर ती आर्महोलची खोली दिली ती. इथं पहा दंडघेर प्लस 1.5 इंच टाकलं. तुम्ही पण दंडघेर प्लस 1.5 इंच टाका. आणि इथं पहा असा खोल शेप, गोलाकार खोल शेप आखला. आतून सुद्धा आतल्या मुंड्याचा शेप देऊन घेतला. आता पहा कटिंग करून घेतलं अस्तरचं. ब्लाऊज पीस त्याच्या खाली आहे परंतु अस्तर त्याच्या वरती आहे. आता पहा आतला शेप आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. आता पहा बाहीवरती ही अस्तर आहे ना आपण कटिंग केलेलं, तर अशा प्रकारे मांडायचं. दंडाच्या बाजूला म्हणजे किनार आहे ना ती साडीची आली पाहिजे ब्लाऊजची. हे पहा अशा प्रकारे एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं सगळ्या बाजूंनी. आणि मस्त असं आता याला शिलाई करून दाखवते कशी करायची. वरच्या बाजूला 3.5 इंच वाढवलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. सध्याची ही ट्रेंडिंग बाही आहे. लग्न असो, फंक्शन असो, कार्यक्रम असो, तर ही बाही डिझाईन आणि ही गळ्या डिझाईनना बऱ्याच महिला बनवत आहेत. आता पहा दंड्याच्या बाजूला उलट दिशेने ही अस्तर आहे ना मांडून घ्यायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. आता दंडाच्या बाजूला अशा प्रकारे शिलाई करत करत जायचं. बघा मी कशी शिलाई करत आहे. हे पहा अशा प्रकारे शिलाई करायची. आता एक्स्ट्रा आहे ना फॅब्रिक ते कट करून काढायचं. आता एक्स्ट्रा कट करून काढल्यानंतर पहा उलट करायचं, हाताने प्रेस करायचं आणि उलट दिशेने काय करायचं, ही अस्तर जे आहे ते बाहीला दाबटिपेने दंडाच्या बाजूला अटॅच करायचं. तर ही प्रोसेस मी उलट दिशेने का केले, अस्तर ब्लाऊज पीसच्या बाहेर दिसू नये म्हणून मी उलट दिशेने केली. आणि राहिलेल्या तिन्ही बाजू मला शिलाई करायला सोप्या पडल्या. पहा मी लगेच पटकन राहिलेल्या बाजू शिलाई करून घेतल्या. आता राहिलेल्या बाजू शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे असतं ना कडचं पहा ते कट करून काढायचं. हे पहा इकडच्या बाजूने म्हणजे आपण आहे ना काय केलं तर अस्तर जे आहे ते मस्त असं कटिंग करून घेतलं होतं. आणि ब्लाऊज पीस जो आहे ना तो थोडासा मोठा घेतला होता. तर इथं पहा गुढी आली होती एक छोटीशी, मग मी पटकन ते उसवून घेतलं आणि पुन्हा टिप मारायला सुरुवात केली. छोटीशी गुढी आली होती आणि आपल्याला ती नको होती म्हटल्यावरती म्हणजे दिसायला विचित्र दिसतं ते, आणि गुढी आली अस्तरला टिप मारताना, तर मी ती टिप खोलून घेतली आणि पुन्हा काय केलं टिप मारून घेतली. आता पहा ती पूर्ण रेडी झाली. आता इकडच्या बाजूने काय केलं पटकन असं अस्तर जे आहे तेवढंच ठेवलं, बाकीचं ब्लाऊज पीस होतं ना ते कट करून काढलं. आता पहा बाही कशी तयार झाली, मस्त अशी बाही तयार झाली. मध्य काढून घेतला बाहीचा. पहा मध्य काढल्यानंतर इकडं ज्या बाजूला आपण जे वाढवून घेतलेलं होतं 3-4 टिपेचं ते माझ्या बाजूला तोंड केलं आणि पुन्हा इकडचं आहे ना ते त्याच्या बाजूला केलं. असं एकमेकाच्याकडे तोंड करून ह्या काय केल्या टिपा मारल्या. तर पहा किती सुंदर बाही डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे. खूप सोपी आहे बाही, म्हणजे इथं पोप तयार होतो आणि दिसायला ही खूप ॲक्टिव्ह आणि खूप छान दिसते बाही. आणि दंड पण स्लिम आणि नाजूक दिसतात या बाहीने. तर ह्या दोन्ही बाही पहा, दुसरी बाही पण मी अशाच प्रकारे तयार करून घेतली. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि मस्त अशी गळा बाही डिझाईन आहे, फंक्शनसाठी कार्यक्रमसाठी रेडी झाली. किती सुंदर.